कोपरगाव तालुक्यातील वारी येथे 2015 साली बांधण्यात आलेली सुमारे 1 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बुधवार दिनांक 4 मार्च रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली। सुदैवाने ही घटना रात्री घडल्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। या घटनेची माहिती ग्रामपंचायतीचे सरपंचांनी फोनद्वारे गटविकास अधिकारी यांना दिल्यानंतर कोपरगाव पंचायत समितीचे अधिकारी रवींद्र पिसे यांना घटनास्थळी पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते। पिसे यांनी केलेल्या प्राथमिक पाहणीनंतर संबंधित अहवाल सादर करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही पाण्याची टाकी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्या प्रशासकीय मंजुरीने बांधण्यात आली होती। या कामासाठी मागास क्षेत्र अनुदान निधी व 13वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर या योजनेअंतर्गत सुमारे 14,89,625 रुपये खर्च करण्यात आले होते। सदर काम गुलाब रामकृष्ण पठारे वारी या एजन्सीकडून करण्यात आले होते। दरम्यान ग्रामस्थ व सरपंचांच्या म्हणण्यानुसार टाकीतून पाणी ओव्हरफ्लो होऊन ते सतत टाकीच्या पायाच्या भागात झिरपत होते। तसेच त्या ठिकाणी काळी माती असल्यामुळे जमीन कमकुवत झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र टाकीचा मलबा हटवून तांत्रिक तपासणी केल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल असे प्रशासनाने सांगितले आहे। घटनेनंतर डेप्युटी इंजिनियर तसेच वरिष्ठ स्तरावरील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर घटनास्थळी येऊन तांत्रिक पाहणी करणार आहेत। तपासणी अहवालानंतर टाकी कोसळण्यामागे नेमके कारण निश्चित केले जाईल। जर तांत्रिक तपासणीत कोणताही निष्काळजीपणा किंवा दोष आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी दिली आहे। वारी येथील 2015 पाण्याची टाकी झाली होती 1 लाख लिटरची आणि ती 4/3/26 रोजी रात्री 12-12:30च्या दरम्यान कोसळल्याचा सरपंचांचा फोन आला होता। त्या फोनच्या अनुषंगानं आमचे डेप्युटी ग्रामीण पाणी पुरवठा श्री रवींद्र पिसे यांना सदर बाबीची पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले होते। तर त्यांनी काल तो अहवाल उशिरा माझ्याकडे सादर केलेला आहे। त्यामध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांची प्रशासकीय मंजुरी होती। लेखाशीर्ष मागास क्षेत्र अनुदान व 13 वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर अशी 14,89,625 रुपयाचं हे काम होतं। प्राथमिक चौकशी अहवालानुसार ती टाकी जी पडलेली आहे तिचं काम गुलाब रामकृष्ण पठारे मुक्काम वारी या एजन्सीनं केलं होतं। हे ठेकेदाराचं नाव आहे आणि सध्या जीवित किंवा वित्तहानी तिथं काही झालेली नाही आहे। रात्रीच्या वेळेस घटना घडल्यामुळं सुदैवानं कुठली जीवितहानी झालेली नाही असा प्राथमिक अहवाल आलेला आहे। तर याची तांत्रिक बाबीची पाहणी जी आहे ती डेप्युटी इंजिनियर आणि अजून वरिष्ठ स्तरावरून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आज येऊन पाहणी करणार आहेत। तांत्रिक पाहणी झाल्यानंतर प्रत्यक्षात टाकी का कोसळली याचं कारण निश्चित होईल। जर सरपंचांच्या आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा डेप्युटी इंजिनियर गेले त्या पाण्याची टाकी जी आहे तिचं पाणी जे ओव्हरफ्लो व्हायचं ते त्या पाण्याच्या टाकीच्या खालीच झिरपत असल्यामुळं आणि काळी जमीन असल्यामुळं ती टाकी कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। परंतु तो आता मलबा तिथून पूर्ण हलवल्यानंतर खरं तिचं टेक्निकल कारण समोर येईल आणि टेक्निकल कारणामध्ये जर कोणी दोषी आढळलं त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल। कशा स्वरूपाची कारवाई संबंधित होऊ शकते दोष आढळल्यास? चौकशीचं स्वरूप जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कशा प्रकारची कारवाई आणि कोणावर जबाबदारी निश्चित करायची हे निश्चित होणार नाही। अंतिम चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल। महात्मा फुले पतसंस्था, महात्मा फुले गोल्ड लोन, सोने तारण कर्ज, 10 ग्रॅम शुद्ध सोन्यावर बाजार मूल्यानुसार 90% पर्यंत कमीत कमी व्याज दरात त्वरित कर्ज उपलब्ध। महात्मा फुले पतसंस्था, कार्यालय सूर्या कॉम्प्लेक्स, बँक रोड, महात्मा फुले मार्ग, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, शाखा क्रमांक 1 कोपरगाव, डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळा, शाखा क्रमांक नंबर 2 पुणे केशव नगर। महात्मा फुले पतसंस्था।
डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.